विभागाचे डीवायएसपी श्री लाड सर, इथे जमलेले न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ विद्यालय, त्याचबरोबर स्वामी विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, आमच्या मुरबाड विभागातील सर्व पोलीस पाटील आणि आमचे लाडके सर्व पत्रकार, प्रतिष्ठित सर्व पदाधिकारी, आपण ठाणे ग्रामीण जिल्हा अंतर्गत पोलीस अभियानामार्फत नशामुक्ती, त्याचबरोबर सायबर क्राईम जनजागृती 2025 असा आपण हा मुख्य विषय घेऊन आपल्या शाळेमध्ये आले आहोत। सायबर क्राईम हा खूप मोठा समाजाला विळखा घातलेला असा विषय आहे। यामध्ये प्रामुख्याने आपला मोबाईल असेल, आपला लॅपटॉप असेल, इंटरनेटची कोणतंही साधन असेल, यावरती इझी आपल्याला सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। जेवढ्या इझी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्यावरती जास्त हे फ्रॉड होत आहेत। मग ते अनोळखी लिंक असेल, कोणतेही फोन कॉल्स असेल, अननोन फोन्स असतील, असे फोन कृपया आपण टाळायचे आहेत। कोणत्याही अननोन लिंकवरती आपण क्लिक करायचं नाही। आपण जर त्या अननोन लिंकवरती क्लिक केलं किंवा आपला जो गोपनीय OTP असतो तो जर समोरच्या व्यक्तीबरोबर जर शेअर केला तर तुमच्या खात्यातील पैसे ते ट्रान्सफर करून घेतात आणि असे ट्रान्सफर झालेले पैसे पुन्हा मिळवण्याकरिता खूप मोठे प्रयत्न करावे लागतात, कारण ते पैसे लगेच परत येत नाहीत। जर असा जर तुमच्याबरोबर कुठं फ्रॉड झाला तर तुम्ही 1930 किंवा cyber.government.in वरती लॉग इन करून त्यामध्ये जर आपण फॉर्म भरला, पण तो 24 तासाच्या आत भरावा लागतो। जर तो आपण भरला तर आपल्या अकाउंटवरून जे पैसे समोरच्या व्यक्तीच्या किंवा आणखी कुठल्या वॉलेटमध्ये गेले असतील तर तिथं आपल्याला ते फ्रीज करता येऊ शकतात। परंतु हे 24 तासाच्या आत तुम्ही तो फॉर्म भरला पाहिजे। आता दिवाळीचे दिवस आलेले आहेत, आपण ऑनलाईन बुकिंग मोबाईलवरती करतो, परंतु त्याची जी अधिकृत वेबसाईट आहे ती आपल्याला माहीत नसते। मग कुठंतरी आपण यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करतो आणि त्याच्यावरती जाऊन आपण ते बुकिंग करण्याचा प्रयत्न करतो। कृपया असं कोणतंही बुकिंग करत असताना, कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असताना इंटरनेटच्या ज्या अधिकृत वेबसाईट आहे, समजा आता मला ट्रेनचं बुकिंग करायचं आहे तर ट्रेनचं बुकिंग करण्यासाठी MSC RTC हा एक ॲप आहे, तो गव्हर्नमेंटचा ॲप आहे। त्या ॲपवरती जाऊनच आपण ते लॉग इन केलं पाहिजे आणि ते खात्री केली पाहिजे की ती लिंक बरोबर आहे किंवा आपण ते करतोय ते बुकिंग बरोबर करतोय का। अननोन लिंकवरती जर तुम्ही केलं आणि बुकिंग केलं तर तुम्हाला बुकिंग मिळणार नाही, तुमचे पैसे निघून जाणार, हे लक्षात घ्या। दुसरा विषय जो होता नशामुक्तीचा, हल्ली ड्रग्ज असेल, गांजा असेल, MD असेल, असे भरपूर ड्रग्जचे प्रकार आहेत आणि या व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे पूर्ण कुटुंबाची वाताहत झालेली आम्ही पाहिलेली आहे। तर कृपया नशामुक्ती अभियानाअंतर्गत आपण इथे जमलेले सर्व विद्यार्थी आपण शपथ घेऊया की आपण पूर्ण आयुष्यभरामध्ये कोणतंही व्यसन, कोणतंही अनाधिकृत कृत्य, बेकायदेशीर कृत्य आपल्या हातून होणार नाही, असे आपण या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक वचन घेऊया आणि भारताला पर्यायाने विकास आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी नशामुक्ती आणि हे सायबर क्राईम हे दोन विषय आहेत, याच्यावर मध्ये जनजागृती व्हावी। पत्रकारांनी सुद्धा किंवा इथं पालक आहेत, काही पोलीस पाटील आहेत, यांनी सुद्धा आपापल्या परीने जनजागृती करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी थांबतो।